Hello friends, today we are going to learn, welcome to the English lecture. Today we are going to learn about the section number 3, 3.1 summary writing. Then today we have to see the definition of the summary. Summary means what here? Summary म्हणजे काय तर सारांश. सारांश म्हणजे काय? 1/3. It's a definition part. A summary is a record in the reader's own words that gives the main points of a piece, such as a newspaper, article, a lecture, a passage, a chapter, or even a whole book. Summary म्हणजे काय? Summary is a record. Summary म्हणजे या ठिकाणी काय आहे? रेकॉर्ड आहे इन द रीडर्स ओन वर्ड्स. वाचकाच्या मनामध्ये या ठिकाणी जे शब्द आहेत त्या शब्दांच्या अनुषंगाने ती काय देते समरी आपल्याला? दॅट गिव्स द मेन पॉइंट्स ऑफ अ पीस. आपल्याला या ठिकाणी जो टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिकच्या ठिकाणी मेन पॉइंट्स आपल्याला देते. आता हे पीस कोणता आहे, हा टॉपिक कोणता आहे, तर सच ॲज अ, फॉर एक्झाम्पल सच ॲज अ न्यूजपेपर, एखादं वर्तमानपत्र, एखादं आर्टिकल, आर्टिकल मध्ये असणार एखादा लेख, अ लेक्चर, अ पॅसेज, पॅसेज म्हणजे एखादा काय म्हणतात संपूर्ण या ठिकाणी पॅसेज, पॅराग्राफ, अ चॅप्टर, पूर्ण एखादा चॅप्टर, ऑर इव्हन अ होल बुक, किंवा या ठिकाणी काही वेळेस एखादी पुढचं पेज सुद्धा म्हणजे पुढचं या ठिकाणी संपूर्ण बुक सुद्धा असू शकतं. दिस इज आवर डेफिनेशन ऑफ द समरी रायटिंग. Then there are so many points to remember how to write the summary. We have to see the first point. First point is read and reread the passage. आपल्याला जो पॅसेज दिलेला आहे ठिकाण तो रीड अँड रीरीड, पुन्हा आणि पुन्हा वाचा. तो एकदा दोनदा वाचा, जोपर्यंत आपल्याला तो लक्षात येत नाही, समजत नाही, तोपर्यंत वाचायचा आहे. नंबर सेकंड, अंडरस्टँड द कंटेंट ऑफ द पॅसेज. कंटेंट म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते या ठिकाणी एकदा आपल्याला जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत ते वाचण्याचा प्रयत्न करा. नंबर थर्ड, रीड द इन्स्ट्रक्शन अँड हिंट्स. आता इन्स्ट्रक्शन म्हणजे काय? सूचना. त्या पॅसेज मध्ये या ठिकाणी आपल्याला वरती क्वेश्चन मध्ये या ठिकाणी की ज्या सूचना दिलेल्या आहेत, माहिती दिलेली आहे, ती माहिती या ठिकाणी पुन्हा पुन्हा वाचायची की आपल्याला या ठिकाणी समर रायटिंग कशावरती करायचे यासाठी. देन पॉइंट नंबर 4, फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराइज. एक्झॅक्टली फाइंड करायचे, तर शोधायचे काय? व्हॉट यू नीड टू समराइज. समराइज करण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टींची गरज आहे, कुठल्या पॉइंट्सची गरज आहे, त्या ठिकाणी आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आयडेंटिफाय द मेन आयडिया. आणि त्या संपूर्ण पॅसेज मधून या ठिकाणी आपण त्या पॅसेजच्या ठिकाणी मेन आयडिया काय आहे, मध्यवर्ती कल्पना काय आहे, त्या ठिकाणी आयडेंटिफाय, शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. पॉइंट नंबर 6, फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. आणि एकदा काय ठिकाणी मेन आयडिया आपल्या लक्षात आली की त्याच्यातून या ठिकाणी काय करायचंय की छोटे छोटे वाक्य आपल्या शब्दामध्ये त्या ठिकाणी तिथं तयार करायचे. पॉइंट नंबर 7, कनेक्ट द सेंटेन्सेस युजिंग लिंकर्स. की छोटे छोटे या ठिकाणी वाक्य जे आहेत ते एकमेकाला जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता लिंकर्स, लिंकर्स नुसार या ठिकाणी म्हणजे काय? जसं ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सो असेल, ॲज वेल ॲज असेल, या प्रकारच्या शब्दांनी या ठिकाणी तिथं दोन वाक्यांचं एकत्रीकरण करायचं, तर आपण म्हणतो कंपाऊंड वर्ड्स लाईक दॅट. पॉइंट नंबर 8, कीप ओनली की आयडियाज. आता की आयडियाज म्हणजे या ठिकाणी काय? त्याच्यातून आपल्याला म्हणजे की वर्ड्स आपण शोधून काढतो. की वर्ड्स म्हणजे या ठिकाणी काय? महत्वाचे शब्द. जसे की आयडियाज, की आयडियाज म्हणजे काय? महत्वाच्या आयडिया किंवा क्लुप्त्या. त्यातल्या ठिकाणी महत्वाच्या आयडिया क्लुप्त्या आहेत त्या आपण त्यातल्या शोधून काढायच्या आणि त्या जशाच्या तशा या ठिकाणी तिथं आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी समरी रायटिंग मध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. देन पॉइंट नंबर 9, ओमिट डिटेल्स, एक्झाम्पल्स अँड स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन. देन ओमिट डिटेल्स, त्याच्यामध्ये आता ओमिट म्हणजे या ठिकाणी काय? डिलीट करणं किंवा वगळणे, काढणं. काय? डिटेल्स. एखादी गोष्ट तिथं लांबलच कॅटेगरी सांगितलेलं असेल तर ती आपण तिथं डिलीट करायची किंवा ओमिट करायची. देन एक्झाम्पल्स अँड स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन. एक्झाम्पल म्हणजे त्याच्यामध्ये जर एखादं उदाहरण दिलं असेल, एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जे उदाहरण दिलेलं असेल ते त्याच्यातून आपण ओमिट करायचे समरीमधून. किंवा स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन. आता स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन म्हणजे काय? काही गणितीय अशा प्रकारची जर माहिती असेल तर या ठिकाणी ती आपण त्या
समर रायटिंग मधून काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. अँड द लास्ट वन, पॉइंट नंबर 10 इज अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. तुमचा या ठिकाणी जो स्वतःचा या ठिकाणी जो हस्तक्षेप आहे, तो हस्तक्षेप या ठिकाणी स्वतःचा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ठेवायचं नाही, की जेणेकरून या ठिकाणी आपल्या या 1 to 10 पॉईंटच्या अनुषंगाने या ठिकाणी आपली जी समरी आहे त्या ठिकाणी पूर्ण पॅसेजच्या 1/3 होण्यास मदत होईल. देन नेक्स्ट पॉइंट, स्टेप्स फॉर समरी रायटिंग. आता आपल्याला ठिकाणी जी समरी रायटिंग करायची त्याला ठिकाणी काही विशिष्ट स्टेप्स आहेत. स्टेप्स म्हणजे काही पॉइंट्स आहेत की ते 1 by 1 जर आपण गेलो तर या ठिकाणी आपली समरी या ठिकाणी एकदम करेक्ट अँड अप्रोप्रिएट होऊ शकते. त्यामध्ये या ठिकाणी पहिला पॉइंट दिलेला आहे, रीड द आर्टिकल ट्वाइस. आता ट्वाइस म्हणजे काय, इथं दोनदा, की जो दिलेला आर्टिकल आहे, आर्टिकल म्हणजे जो लेख आहे, जो पॅराग्राफ आहे, तर तो या ठिकाणी किमान दोनदा वाचायचा आहे, लक्षामध्ये. नंतर पॉइंट नंबर 2, आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. हा जो पॅसेज दिलेला आहे त्या पॅसेज या ठिकाणी आपण काही प्रश्न विचारायचे, काही क्वेश्चन्स विचारायचे. कशासाठी? अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग, की त्यांनी या ठिकाणी हा जो पॅसेज दिलेला आहे तो पॅसेज या ठिकाणी कशासाठी दिलेला आहे, त्यांचा त्याच्यासाठी हेतू काय आहे, त्यासाठी या ठिकाणी आपण त्यांना काही क्वेश्चन्स विचारायचे. नंतर पॉइंट नंबर 3, आयडेंटिफाय द मेन आयडिया, की मग या ठिकाणी त्या पॅसेज मधून आपण या ठिकाणी दोनदा या ठिकाणी ते आर्टिकल वाचलं की आपल्याला या ठिकाणी लक्षात येते या ठिकाणी की नेमका या ठिकाणी त्या लेखकाला त्याच्यातून काय सांगायचं आहे, त्याची मेन आयडिया काय आहे, आणि ती या ठिकाणी आपण एकदा का आयडेंटिफाय केली की त्यानंतर राईट द फर्स्ट ड्राफ्ट. राईट द फर्स्ट ड्राफ्ट म्हणजे या ठिकाणी काय करायचं, पहिल्यांदा या ठिकाणी आपण तिथं कच्ची समरी लिहिण्याचा प्रयत्न, फर्स्ट ड्राफ्ट म्हणजे ड्राफ्टिंग समरीचं ड्राफ्टिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर पॉइंट नंबर 5, रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. काय म्हणजे रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट. आपण या ठिकाणी जो पहिला ड्राफ्ट केलेला आहे, पहिल्यांदा समरी रायटिंग लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, ही जी पहिल्यांदा लिहिलेली समरी आहे ती काय करायची, रिवाइज करायची, म्हणजे या ठिकाणी पुन्हा पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे, किंवा मग या ठिकाणी काय करायची, एडिट करायची. अँड लास्ट वन, लास्टली पॉइंट नंबर 6, राईट द फायनल ड्राफ्ट. आणि मग या ठिकाणी ती रिवाइज केल्यानंतर, फर्स्ट ड्राफ्ट जे आहे ते आपण रिवाइज केल्यानंतर पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी काही मिस्टेक्स आढळतात त्या आपण त्याच्यातून ओमिट करून टाकायच्या, डिलीट करून टाकायच्या. आणि दिस इज आवर फायनल ड्राफ्टिंग ऑफ द समरी रायटिंग. देन हाऊ टू लर्न समरी रायटिंग. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे छोटंसं. समरी रायटिंग इज अ रायटिंग स्किल. समरी रायटिंग या ठिकाणी एक रायटिंग स्किल आहे, लेखन कौशल्य आहे. इट नीड्स प्रॅक्टिस. त्याला ठिकाणी सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रॅक्टिसची गरज आहे, सरावाची गरज आहे. टेक स्मॉल पॅसेज इनिशियली. काय करायचं, ठिकाणी एक छोटासा पॅसेज घ्यायचा, रीड इट केअरफुली, तो काळजीपूर्वक वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅल्क्युलेट द वर्ड्स. त्या छोट्याशा पॅसेज मध्ये या ठिकाणी किती शब्द आहेत साधारणतः ते आपण मोजण्याचा प्रयत्न करायचा आहे. ट्राय टू रिड्यूस इच सेंटेन्स विदाउट लुझिंग इट्स सेन्स. रिमूव्ह एक्झाम्पल्स अँड इलिस्ट्रेशन्स इफ एनी. मग त्या पॅसेज मधून या ठिकाणी काय करायचे आपण, की ट्राय टू रिड्यूस इच सेंटेन्स, प्रत्येक वाक्य या ठिकाणी व्यवस्थित वाचण्याचा प्रयत्न करायचा, विदाउट लुझिंग इट सेन्स. हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे, की त्या पॅसेज मधल्या ठिकाणी एखादी महत्वाच्या ठिकाणी काही सूचना असेल, महत्वाचं काही पॉइंट्स असतील तर ते न टाळता या ठिकाणी आपण समरी रायटिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे. रिमूव्ह एक्झाम्पल, त्याच्यामध्ये काही उदाहरणं दिली असतील तर ती आपण तिथून ओमिट करायची किंवा डिलीट करायची. अँड इलिस्ट्रेशन्स इफ एनी, आणि काही त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आणि इलिस्ट्रेशन त्याच्यातून वजा करायचे. अवॉइड रिपीटेड अँड अननेसेसरी इन्फॉर्मेशन. आता अवॉइड रिपीटेड म्हणजे काय, एखादा जर मुद्दा असेल, एखादा पॉइंट असेल तो आपण त्याला 1-2 वेळा दिला असेल तर या ठिकाणी त्यामध्ये आपण काय करायचं, ते रिपीटेशन या ठिकाणी अवॉइड करायचंय, टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. अँड अननेसेसरी इन्फॉर्मेशन, की त्या ज्या माहितीमधून या ठिकाणी, आता नेसेसरी नेसेसरी म्हणजे काय, आवश्यक, अननेसेसरी म्हणजे काय, महत्वाची नसलेली, सेकंडरी इम्पॉर्टन्स असलेली, ही जी माहिती आहे त्याच्यातून आपण डिलीट करायची. अँड यूज सिंपल सेंटेन्सेस, छोटी छोटी वाक्य तयार करायची, छोट्या छोट्या वाक्यांचा उपयोग करायचा आहे. यूज वन वर्ड फॉर ग्रुप ऑफ वर्ड्स व्हेअर एव्हर पॉसिबल. वन वर्ड फॉर ग्रुप ऑफ वर्ड, एखादा मोठा जर या ठिकाणी तिथं ग्रुप ऑफ वर्ड असेल, शब्दांचा जो समूह असेल त्याच्याऐवजी या ठिकाणी एका शब्दाचा वापर करायचा आहे. तर याच्यासाठी मी फॉर एक्झाम्पल, द पर्सन हु लीड्स इंडिया. वाक्य काय पाहिजे इथं, द पर्सन हु लीड्स इंडिया.
म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती की जी इंडियाचं प्रतिनिधित्व करण्याचं काम करते, म्हणजेच कोण, इंडियाज कॅप्टन. ह्या ठिकाणी असणारा हा महत्वाचा शब्द आहे, कीवर्ड इथे म्हटलेले. Search the keywords and join them with relevant words. Reduce the passage up to 1/3. संपूर्ण पॅसेज समजा आता हा शब्द महत्वाचा शब्द आहे पहा, reduce the passage up to 1/3. या ठिकाणी हा जो पॅसेज आहे तो पॅसेज या ठिकाणी समजा आता आपल्याला 12 वाक्यांचा दिलेला असेल तर 12 वाक्यांच्या ठिकाणी 1/3 जो आहे तो फक्त 4 वाक्यांमध्ये होतो. 4, 4.5, 5 वाक्यांपर्यंत आपण काय करायचं ठिकाणी तो पॅसेज विथ इम्पॉर्टंट आयडियाज आणि त्याच्यामध्ये असणारे जे वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये लिहून तो कम्प्लीट करायचा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, गिव्ह द टायटल ऑफ द समरी कन्सिडरिंग द सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपण जे टायटल आहे त्या समरीला या ठिकाणी एक महत्वाचं टायटल देणं गरजेचं आहे. आणि हे टायटल आपण कुठून घ्यायचं, कन्सिडरिंग द सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज. त्या पॅसेजच्या या ठिकाणी जी काही सेंट्रल आयडिया आहे, मध्यवर्ती कल्पना आहे, सेंट्रल आयडियानुसार त्या पॅसेजला आपण टायटल देण्याचा प्रयत्न करायचा. तर मला असं वाटतं त्या ठिकाणी टायटल देताना 1 पेक्षा 2 द्यावी म्हणून. आता इथे काही डूज आणि डोंट सांगितलेले आहेत का, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहे डूज ऑफ द समर रायटिंग. डूज ऑफ समर रायटिंग, पॉइंट नंबर 1, रीड अँड रीड द पॅसेज. की जो पॅसेज आहे ठिकाणी तो रीड म्हणजे वाचणे आणि रीड म्हणजे पुन्हा वाचणे, पुन्हा वाचायचा आहे. नंबर पॉइंट सेकंड, अंडरस्टँड, तो समजेपर्यंत वाचायचा आहे. देन थर्ड, रीड द इन्स्ट्रक्शन्स, त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला काही ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि नंबर नेक्स्ट, फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराइज, की आपल्याला या ठिकाणी समराइज करताना या ठिकाणी कुठल्या गोष्टीची या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आपण तिथे एक्झॅक्टली फाइंड करायचं, शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. आता आयडेंटिफाय द मेन आयडिया, ही मेन आयडिया या ठिकाणी कशी आयडेंटिफाय करायची, तर या ठिकाणी प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स या ठिकाणी त्यामध्ये या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी तिथं आपण क्वेश्चन विचारण्याचा प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून आपल्याला तिथं मेन आयडिया काय आहे त्या ठिकाणी तिथे आयडेंटिफाय करता येईल. फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन, स्वतःच्या शब्दामध्ये या ठिकाणी तिथं छोटी छोटी वाक्य तयार करा. कनेक्ट द सेंटेन्स युजिंग लिंकर्स, छोटी वाक्य या ठिकाणी तिथं लिंकर्सच्या नुसार करा. रिमूव्ह redundant words and sentences from the key sentence. आता redundant words म्हणजे काय, आता इथे redundant हा जो शब्द या ठिकाणी redundant म्हणजे या ठिकाणी काय, तर या ठिकाणी एखादा अननेसेसरी वर्ड, की अनेक वेळा या ठिकाणी काय होतं की अननेसेसरी वर्ड या ठिकाणी तिथं टाकले जातात. आता अननेसेसरी वर्ड जर या ठिकाणी तिथं असतील तर हे अननेसेसरी वर्ड या ठिकाणी आपण तिथं डिलीट करण्याचा, ओमिट करण्याचा या ठिकाणी तिथं प्रयत्न करायचा आहे. अनवॉन्टेड वर्ड्स आपण त्याला म्हणूया. तर त्याच्यामध्ये एक फॉर एक्झाम्पल पहा, आपण एखाद्याला म्हणू शकतो असं राईट डाऊन. आता राईट डाऊन म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो, त्याला राईट म्हणू शकतो फक्त, म्हणजे कमीत कमी शब्दांचा वापर करू शकतो. किंवा दुसऱ्या ठिकाणी उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सर्कल अराउंड, सर्कल अराउंड, गोल गोल कर, गोल गोल कर म्हणण्यापेक्षा गोल कर असं म्हटलं तर या ठिकाणी तिथं भागू शकतं. पण या ठिकाणी तिथं अशा प्रकारचे जे अनवॉन्टेड वर्ड्स आहेत ते अनवॉन्टेड वर्ड्स या ठिकाणी तिथं गाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. अँड सेंटेन्स फ्रॉम द की सेंटेन्स आहे, ओमिट डिटेल्स, अनावश्यक जो भाग आहे ठिकाणी त्याच्यामध्ये दिलेला पॅसेज मध्ये त्या ठिकाणी आपण गाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन, सगळ्यात महत्त्वाचे ठिकाणी सूत्र म्हणजे काय की स्वतःचा या ठिकाणी जो हस्तक्षेप आहे तो या ठिकाणी पूर्णतः अवॉइड करायचा आहे, टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून आपली समोर या ठिकाणी चांगली नाही. आता हे झाले या ठिकाणी डूज ऑफ द समर रायटिंग. अँड लाईक दॅट डोंट्स ऑफ समर रायटिंग. आता डोंट्स म्हणजे या ठिकाणी काय काय टाळायचं आपण त्याच्यामध्ये, सगळ्यात पहिल्या ठिकाणी आपल्याला पॉईंट दिलेला पहा, इन्क्लूड, एक्सक्लूड, ऍड, कॉमेंट आणि गिव्ह एक्झाम्पल. त्याच्यामध्ये इन्क्लूड म्हणजे या ठिकाणी काय, समाविष्ट करणे. समाविष्ट करायचं काय ठिकाणी, आपल्याला या ठिकाणी समाविष्ट आपल्या स्वतःची या ठिकाणी कुठलीही आयडिया त्याच्यामध्ये समाविष्ट करायची नाही, कुठल्या प्रमाणामध्ये एखादी कल्पना असेल तर. नंबर पॉईंट सेकंड, एक्सक्लूड म्हणजे काय, ओमिट करणे, वगळणे, काढून टाकणे. आणि त्याच्यामध्ये जी दिलेली आयडिया आहे त्यातली कुठलीही आपण या ठिकाणी आपल्या मनाला या ठिकाणी आयडिया काढायची नाही. कारण त्या ठिकाणी जसं म्हटलं त्या ठिकाणी जे न देखे रवी जे देखे कवी, जसं या ठिकाणी की आपण ज्या गोष्टी पाहणार नाही त्या गोष्टी या ठिकाणी लेखक आणि कवी पाहत असतो पहा, त्या पद्धतीनं. नंतर ऍड म्हणजे या ठिकाणी काय, त्याच्यामध्ये स्वतःचे काही पॉईंट्स ऍड करायचे नाही, त्याच्यावरती कमेंट करायची नाही.
स्वतःच्या मनाला या ठिकाणी एक्झाम्पल द्यायचे नाही. These are the don'ts of the summary writing. Then next point is पायथन दिलेले एक शॉर्ट मध्ये दिले पहा. Complete the following as instructed. Read the passage and write its summary according to the given steps. For the step number 1, read the article twice. संपूर्ण पॅसेज या ठिकाणी दोन वाचायचा. स्टेप नंबर 2, ask questions about the purpose of writing. त्या ठिकाणी तिथं हा समर रायटिंगचा जो पर्पज आहे त्यातला आपण काय करायचं, प्रश्न विचारायचे. आयडेंटिफाय द मेन आयडिया, त्यातली महत्वाची ठिकाणी जी आयडिया आहे या ठिकाणी ती काढण्याचा प्रयत्न करायचा, शोधण्याचा प्रयत्न करायचा. राईट द फर्स्ट ड्राफ्ट. फर्स्ट ड्राफ्ट म्हणजे ठिकाणी त्याचं शॉर्ट मध्ये म्हणजे आपण कच्ची समरी आपण सॉरी कच्चा ड्राफ्ट म्हणतो आपण या ठिकाणी, रफ वर्क म्हणतो, ते रफ वर्क आपण करायचं आहे. स्टेप नंबर 5, रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. आपल्या ठिकाणी जे फर्स्ट ड्राफ्टिंग आहे या ठिकाणी आपण जे पहिल्यांदा कच्चं लिखाण केले, रफ वर्क जे केले ते रफ वर्क पुन्हा पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर स्टेप नंबर 2, राईट द फायनल ड्राफ्ट. तर त्यावेळेस या ठिकाणी काय करायचं, आपण फायनल ड्राफ्टिंग म्हणजे फायनल या ठिकाणी जी समर रायटिंग आहे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. देन सगळ्यात महत्वाचं म्हणजे समरायझिंग इज अ स्किल. समरायझिंग करणं म्हणजे या ठिकाणी काय, समरायझिंग म्हणजे काय लक्षात सर्वांच्या, 1/3 करणं. सारांश लेखन या ठिकाणी जे आहे ते एक स्वतःचे लेखन कौशल्य आहे आणि त्याला फक्त जर कशाची गरज असेल तर इट नीड्स प्रॅक्टिस and take unseen passages and try to write down the summary. आता दुसरी याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो अनसीन पॅसेज दिलेला असतो त्या अनसीन पॅसेज वरती आधारित आपल्या समर रायटिंगचा क्वेश्चन आहे. समर रायटिंगचा क्वेश्चन आपल्याला 3 मार्कासाठी विचारला जातो आणि म्हणून या ठिकाणी याची तयारी या ठिकाणी प्रत्येकाला विथ टायटल या ठिकाणी टायटल देताना सांगितलं या ठिकाणी 2 टायटल द्यायचे की जेणेकरून या ठिकाणी कदाचित आपल्या ठिकाणी पहिलं जर जवळपास नसेल तर कदाचित आपलं दुसरं टायटल तर या ठिकाणी त्याच्या मेन आयडियाच्या संलग्न असेल. एखाद्या व्यक्तीचा या ठिकाणी जर समजा दामोदर तेरेसा असेल, अण्णाभाऊ साठे असतील या शिवाजी महाराजांचा जर एखादा पॅसेज असेल तर आपण नाव देताना डायरेक्ट या ठिकाणी त्यांच्या नावानं जरी टायटल दिलं तरी सुद्धा चालू शकतं आणि त्यातूनच या ठिकाणी त्या संपूर्ण या ठिकाणी त्या पॅसेज मध्ये काय दिलेले आपल्या लक्षात येते. ओके, थँक्यू.